साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पालिकेच्या दुर्लक्षामुळे कर्णिकनगर परिसरात लाखो लिटर पाणी वाया जातोय। सोलापूर शहर जिल्ह्यात पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना सोलापूर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कर्णिकनगर परिसरात लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे। या दरम्यान शहरातील सुजान नागरिक यांनी या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या। सदर या ठिकाणी पद्मानगर कर्णिकनगर इथे पाण्याचा असा तुटवडा असताना उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा असताना इथे सर्रास पाणी असं वाहत आहे आणि खूप वाया पाणी जात आहे आणि हा साधारणतः 10-15 वर्षापासून असंच चालू आहे। तर प्रशासनाने ह्याच्याकडे दखल द्यावं आणि ह्याचं लवकरात लवकर जे काही रिपेरी असेल ते करून पाणी नाश होण्यास वाचवावं। तुम्ही याच्या अगोदर अधिकाऱ्यांना काय कळवलं का याच्याबद्दल? याच्या आधी बऱ्याच जणांना कळवलं होतं, पण ते आज करू उद्या करू म्हणून असे निरोप मिळाले। प्रत्यक्षात येऊन कोणी काय बघितलंच नाही? कोण आलेले नाही। दररोज किती लाखो लिटर पाणी जाते? आता बघा ना तुम्ही आता किती पाणी वाहत चाललेलं आहे। तर नळाच्या आपल्या घरच्या नळाच्या पाण्याला जे प्रेशर असते त्याच्याहून 100 पटीने प्रेशरने पाणी वाया जात आहे। म्हणजे 100 घरांचं पाणी बिना टाईम ह्याच्यामध्ये असं वाहत जात आहे। सर मी थोडा उपाध्याय कर्णिकनगर ब5 पण माझं घर नंबर आहे। त्या घरासमोर पाण्याची टाकी आहे, त्याच्याबरोबर इथं एक वॉल लावल्यापासून जवळपास टाकी सुरू झाल्यापासून पाणी इथं असं गळतच आहे। प्रत्येक वेळेस आम्ही इथल्या लोकांना किंवा संबंधित लोकांना तक्रार केली असून सुद्धा आज बघू उद्या बघू समोर वेळोवेळी टाळा केली आहे आणि आज पाणी लोकांना पिण्याचं पाणी नाही आहे। आमच्या स्वतःच्या घरात 6 दिवसावर पाणी येत आहे आणि असं वाया चाललेलं आहे पाणी। प्रशासनाला काय कळवलं का तुम्ही? कळवलं, बऱ्याच वेळा तक्रार दिलेली आहे। झोन क्रमांक अधिकाऱ्यांना वगैरे सगळ्यांना सांगितलेलं आहे, सगळे येऊन फोटो काढून चाललेत, पण काय त्याच्यावर ॲक्शन घेणार? ॲक्शन घेणार।